त्यामुळे तुम्हाला जबाबदारीनं अभ्यास करावा लागणार आहे, है ना. खूप चांगलं राहावं लागणार आहे. आणि या आजच्या खरं तर अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांचं व्याख्यान आहे ते बरंच काही आपल्याला सांगून जाणार आहे. ते आदरणीय राहुलजी गिरी, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. पहाटे 4ला उठलेत आणि आपल्यापर्यंत बीडवरून पोहोचलेत, आहे ना. आपण कितीला उठलो? 8 वाजता. हा, तो खरा बोलला. आपला सूर्यच तेव्हा उगवतो, आपण काय करायचं. आता राहुलजींनी सांगितलं लवकर उठणार ना तुम्ही. अरे वा वा, मग तुम्ही आल्याचा पहिला तर फायदा आम्हाला झाला नक्की झाला. त्याचबरोबर आदरणीय केशवबाबा चौधरी, अध्यात्माचे गुरु आहेत. आदरणीय गुरुवर्य एस.झेड.जी. देशमुख सर, खरं तर माझ्या आयुष्यात माझ्या बापानंतर दुसरा आदर्श माणूस मी राजूरला 7वी 8वीला असताना पाहिला तर ते आदरणीय एस.झेड. देशमुख सर आहे. तुम्ही व्याख्यान ऐकलं सरांचं? नाही ऐकलं? हो, परत आज नका जास्त, पण नंतर व्याख्यान तेव्हा. खूप सुंदर, म्हणजे सर म्हणजे सरच आहे, गुरुवर्य आहेत ते. त्याचबरोबर आदरणीय यादव काका नाईकवाडी, त्याचबरोबर या शहराचे प्रथम नागरिक बाळासाहेब वडजे, सुशीलजी बेनके. आज मी खरं तर गरवारेमध्ये सुशीलचंच व्याख्यान आहे आणि त्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर पुण्याला प्रवास करणार आहे, त्यामुळं थोड्या वेळाने रजा घेणार आहे. आणि त्याचा मानस खूप चांगला आहे की IITच्या माध्यमातून मी अकोले तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार देऊ शकतो. परदेशातून आलाय पठ्ठ्याने अकोल्यात काम करायला सुरुवात केली आहे. एखाद्या दिवशी त्याला पण ऐकू आपण. शास्त्री महाराज, त्याचबरोबर संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोकरकर मॅडम, जे संस्थेची धुरा चांगली सांभाळताय आणि बाबांनी दिलेलं बाळकडू पुढं पण समाजासाठी काम करत राहणार आहे. आदरणीय सतीशजी नायकवाडी सर, शिरीजी नायकवाडी सर, संदीपजी नायकवाडी सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आंबेकर सर, त्याचबरोबर धुमाळ सर, सहानी सर, आव्हाड सर, माधवजी टिटमे, बाळासाहेब आरोटे, ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आदरणीय घनश्यामजी माने सर, संजयजी पवार सर, सर्वच विद्यालयाचे कर्मचारी, शिक्षक वृंद, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित समोर असणारे सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि माझे आवडते विद्यार्थी उपस्थित मीडिया. खरं तर बहा नायकवाडी हे पुरोगामी व्यक्तिमत्व जरी म्हणत असाल तुम्ही, तर संस्थेचं ब्रीद वाक्य वाचल्यानंतर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदांचन, म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाने जे दिलं त्या तत्वावरती काम करत राहून फळाची अपेक्षा करू. आपल्याला तसं काय करायचं नाही बरं का. आपल्याला फळाची अपेक्षा आजच तुमचं गोल ठरवायचं आहे, तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे. आणि मला वाटतं त्यासाठी राहुलजी गिरी पूर्णपणे तुम्हाला आज इन्स्पायर करून जाणार आहे. शाळा सुंदर आहे, शिक्षक सुंदर आहे. शिक्षक जेव्हा तुम्ही सूत्रसंचलन वगैरे करता, असा भारदस्त आवाज तुमच्यातून बाहेर पडतो, आहे ना. वाटतं असं कोरे ऐकत राहावं. पण तुमचे चेले पण तसेच तयार झाले पाहिजे बरं का, नाहीतर असं नाही. तर आमच्याकडे आदिवासी भागात काय, जे जुन्या वनस्पती आहेत ना, त्याचा तो खजाना पुढच्या पिढीला सांगतच नाही. ते म्हणते कोणाला सांगायचं नाही. आणि ते नंतर काय होतं, ते लोक पाहून जातं.
आता यांच्याकडे एवढं ज्ञान आहे ते आपल्याला भेटलं, देतात ना सर ज्ञान. मग पुढच्या वेळेला सूत्रसंचालन करायलाही विद्यार्थ्यांतून कोणीतरी पाहिजे मला. हा वाटलं तर प्रॉम्प्टिंग करायला हवा आहे बा, वाट उत्स्फूर्त आहेत सगळी मंडळी. म्हणजे मी आणि तुम्ही बाळकडू काय असेच नाही पाजत, ते रेल्वेचं बाळकडू तर काय पाजलं, पोरं अशी घुसणं देत होते, मला गाडीतून उतरून यावं लागलं त्यांच्याबरोबर. म्हणजे एकदम तशी ग्रामीण भागातली पोरं हुशारच आहेत ना, हुशार. पण 8 वाजता नाही उठायचं बरं का, नाही ते आई बाबा नाराज होतील. ते शेतात तुम्ही गोधडीत असं काही करू नका. हा अभ्यास चांगला करायचा, हा व्यायाम करायचा. आणि परत एकदा सांगतो मी की आपल्याला भविष्य म्हणजे आता ते जातीपातीत आपला भारत वाटायचा नाही. हा आपण एकमेकाच्या शेजारी बसलो तर मैत्री करताना जात विचारतो का? नाही विचारत, आहे ना. आपल्याला एक संघ राहायचा आहे. हा दुसरं एक स्मार्ट मोबाईल कोण कोण वापरतं? हात वर करा. हे 50 जणच प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बाकीचे सपशेल खोटे बोलले तुम्ही, बरोबर ना. आता इथून पुढं काय करायचं, हात खाली येणार की मोबाईल वापरणं वाईट नाहीये, परंतु त्याच्यासाठी ठराविक काळ द्या. सारखं मोबाईलमध्ये डोकं घालू नका. मी ती JEE परत नीटवाल्या पोरांशी मी बराच भेटलो, तर त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही मोबाईलच वापरत नव्हतो, आणि आपण म्हणतो मोबाईल शिवाय काही चालतच नाही. त्यामुळं मोबाईलची बंधनं पाळावं लागेल. अजून एक शेवटचं सांगतो आणि मी इथून स्टेजवरून उतरणार आहे. आयुष्यभर निर्व्यसनी राहाल ना, जोरात म्हणा ना हो किंवा नाही. वा वा वा. आता काही मला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत झोप येत नाही, एवढी सगळी चांगली पोरं भेटली. आणि त्यामुळं माझा पण दिवसाची सुरुवात चांगली झाली. आणि राहुलजींना पण आता तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे, त्यामुळं जास्तीचा वेळ घेत नाही, तुम्हाला भेटत राहू. बाबांनी तुमच्यावरती हे यातले शिक्षक वृंदही बरेचसे बाबांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे अनुयायी आहेत. तर त्यांनी तुम्हाला जे काही बाळकडू दिलंय ते तुम्ही आयुष्यभर जपा. कधीच तुमच्या आई वडिलांना गुरुजनांना खाली मान घालण्याची वेळ येणार नाही. तुमच्यामुळं आमची मान कायम उंचावत राहील. त्यासाठी तुम्ही खूप चांगलं काम करणार आहे. त्यासाठी तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. येणाऱ्या नवीन वर्षाच्या पण तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि बाबांना आणि आईला आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व उपस्थितांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.